3BHK सोबत 3 बाल्कनीज आणि 2BHK सोबत 2 बाल्कनीज, ते सुद्धा दोन्ही मध्ये ऍज इट इज वॉक इन वॉर्डरोब. एवढाच मोठा लिव्हिंग एरिया दोन्ही फ्लॅट्स मध्ये. पर फ्लोर 4च फ्लॅट आणि मुकाई चौकापासून फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती. आपलं स्वतःचं घर म्हणजे एक भावनिक विषय असतो ना, जिथे आपल्याला स्पेस, प्रायव्हसी आणि आपलेपणा हवा असतो. इथे सुद्धा अगदी तुम्हाला सगळं काही तसंच मिळणार आहे. म्हणजे बाहेरची लॉबी सुद्धा स्पेशियस आहे आणि आतलं घर सुद्धा अगदी स्पेशियस आणि जबरदस्त लेआउट सोबतच हा 8 फूट उंचीचा भव्य असा दरवाजा, ज्याला ही वुडन फ्रेम सुद्धा असणार आहे. तसे हे दरवाजे पाईन वूडचे आहेत आणि यावरती तुमच्या सेफ्टीसाठी हे येल कंपनीचं डिजिटल डोअर लॉक सुद्धा देण्यात आलेलं आहे. आतमध्ये तर एकदम बघून तुम्हाला मजा येणार आहे बरं का. आता कसं आहे ना, मोठं घर म्हटल्यानंतर त्या घराला लॉबी सुद्धा अशी सुंदर असली पाहिजे की नाही. आणि लिव्हिंग एरिया बद्दल तर विचारूच नका, कारण हा आहेच तेवढा जास्त मोठा. आता इथे बघा, एल शेप सोफा कितीही मोठा 7, 8, 9 सीटर डिझाईन करता येईल. आणि जर टीव्ही युनिट कडे बघितलं तर इथे तर डेडिकेटेड जागा आहे तुमच्या टीव्ही युनिट साठी. आता लिव्हिंग एरिया तर मोठा आहे. जर तुम्ही या बाल्कनीची साईज ऐकलीत मग तर चकितच व्हाल. चला बघूयाच. वाह, अप्रतिम. बऱ्याच दिवसानंतर मी अशी सुंदर आणि प्रशस्त बाल्कनी बघितली. बघा ना किती मोठी आहे ही. सोबतच इथे वुडन टेक्स्चर टाइल्स आहेत. बाल्कनी कवर्ड तर आहेच, पण सोबतच इथे तुम्हाला हे स्विच बोर्ड कनेक्शन सुद्धा मिळतात. आणि सेफ्टीसाठी हे मेटॅलिक ग्रिल सोबत ग्लास फसाड सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत. खरंच खूप छान आहे ही बाल्कनी. आता बाल्कनीचं तर झालं, पण तुम्हाला माहितीये इथे तुम्हाला जे अनमॅच्ड अमेनिटीज मिळणार आहेत ना, त्यातली सगळ्यात जास्त आवडलेली अमेनिटी म्हणजे इथला सेमी ऑलिम्पिक साइजचा स्विमिंग पूल, ज्यामध्ये किड्स पूल वेगळा आणि जकुझी सुद्धा असणार आहे. आणि जर स्पोर्ट्स सेंट्रिक अमेनिटीज कडे बघायला जाऊ तर मल्टीपर्पज कोर्ट सुद्धा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला क्रिकेट नेट सुद्धा मिळणार आहे आणि अजून अशा बऱ्याच अमेनिटीज आहेत ज्या बघून आणि तिथे तुम्हाला एन्जॉय करून अगदी मजा येणार आहे बरं का. आता हा तर झाला इथला अम्युनिटीजचा पार्ट, पण आपण बघूया या बाल्कनीकडे अजून थोडंसं जास्त. कारण ही बाल्कनी नसून याला आपण स्काय डेकच म्हटलं तरी हरकत नाही. हे जे शेप दिसतायत ना तुम्हाला, हे बाहेरून एलिव्हेशन मध्ये फार जास्त सुंदर दिसणार आहेत. आणि जर तुम्ही इकडे बघाल तर म्हणाल की ही अजून एक कुठली विंडो मिळतीये, तर हो, ही तुमच्या पॅरेंट्सची बेडरूम असणार आहे आणि ती या बाल्कनीला कनेक्टेड आहे. आता इथे जर तुम्ही पार्टिशन टाकलं तर ही एक सेपरेट बाल्कनी होऊन जाते. म्हणजे ही तुमची पहिली, ही दुसरी आणि मास्टर बेडरूमला असणार आहे ती तुमची तिसरी बाल्कनी. इथे सुद्धा तुम्हाला तसे 70% ओपनेबल हे ग्लास डोअर्स मिळतात. म्हणूनच या बाल्कनीला तुम्ही अगदी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये इन्क्लूड करून सुद्धा यूज करू शकता. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची तर विसरलोच, ती म्हणजे 2BHK मध्ये सुद्धा तुम्हाला हा अगदी एवढाच मोठा लिव्हिंग एरिया मिळणार आहे. म्हणजे 2BHK सुद्धा स्पेशियस आणि हा 3BHK तर बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या 2 बेडरूम्स त्या बाजूला आहेत आणि एक बेडरूम या बाजूला. पण बेडरूम कुठे आहे? इंटेरियरच तसं डिझाईन केलंय ना, म्हणून ते ओळखायलाच येत नाही. पण बेडरूम याच बाजूला आहे. अरे वा, पॅरेंट्स बेडरूम मध्ये सुद्धा एवढी छान लॉबी. म्हणजे आता तुमच्या आई वडिलांसाठी सुद्धा तुम्ही अशीच मोठी बेडरूम डिझाईन करू शकता. आणि बघताय स्पेस जास्त असल्या कारणाने स्टडी टेबल म्हणा, साईड टेबल्स म्हणा, अगदी सगळे इंटेरियर तुमच्या मनासारखं डिझाईन करता येऊ शकतं. आणि ही बाल्कनी तर तुम्ही बघितलेलीच आहे. म्हणजे ही तीच बाल्कनी आहे जी आपण लिव्हिंग एरिया सोबत कनेक्टेड बघितली, ज्याला तुम्ही आतमध्ये पार्टिशन करून सेपरेट सुद्धा करू शकता. आता या वॉशरूमची एक खासियत आहे, ती म्हणजे हे सीनियर सिटीजन फ्रेंडली वॉशरूम असणार आहे. या संपूर्ण घरातील वॉशरूम्स मध्ये तुम्हाला ग्रो हे आणि त्याचबरोबर जॅग्वारचे जे सीपी सॅनिटरी फिटिंग्स आहेत ते मिळून जातात. आणि प्रत्येक वॉशरूमच्या ज्या टाइल्स आहेत त्या डिफरंट थीम मध्ये मिळणार आहेत.
या संपूर्ण घरातच तुम्हाला 2x4 च्या ग्लेज विट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाइल्स मिळतात, त्यामुळेच हे घर अजून जास्त भव्य दिसतंय. इथे डायनिंग एरिया तुमच्या लिव्हिंग पासून अगदी सेपरेट दिलेला आहे. म्हणूनच तुम्ही हवा असल्यास 4 सीटर 6 सीटर जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा डायनिंग टेबल डिझाईन करू शकता. आणि वरून जेवण वाढायला अगदी सोपं, कारण किचन सुद्धा इथेच आहे, जे ओपन किचन कॉन्सेप्ट मध्ये दिलेलं आहे आणि सुंदर आणि मोठं सुद्धा आहे. इथे बघा ब्लॅक कलरच्या ग्रेनाइट मध्ये हा एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि कुकिंग साठी इथे एक सिंक दिलेले. आणि हा आहे तुमचा इनक्लोज युटिलिटी एरिया, जिथे तुम्हाला आणखी एक सिंक मिळून जातं, ते म्हणजे युटेन्सिल्स साठी. आणि या बाजूला वॉशिंग मशीनचा स्पेस आणि मागच्या बाजूला विंडो सुद्धा तर आहे. म्हणजे सगळंच किती सुंदर आहे ना या घरामध्ये. तसं बटरफ्लाय लेआउट मध्ये असल्यामुळे तुम्हाला या घरामध्ये बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सुटसुटीत बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला या घराचा लेआउटचा प्लॅन, फ्लोर प्लॅन किंवा तुम्हाला समजा आणखी युनिट प्लॅन्स हवे असतील, ब्रॉशेस हवे असतील, तर त्याची सोय आम्ही खाली यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये केलेली आहे. त्यावरती तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट आम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच सगळ्या प्रकारची माहिती मिळून जाईल. म्हणजे किती सोपं आहे ना सगळं. आणि हो, जेवढ्या बाकी बेडरूम्स इथल्या सुंदर आहेत त्यापेक्षा जास्त सुंदर मला ही तुमच्या मुलांची बेडरूम वाटली. आता कसं आहे ना, लहान मुलांचं मन अभ्यास करताना शांत राहावं, त्यांना त्यांच्या बेडरूम मध्ये बसून क्रिएटिव्हिटी करता यावी, नवीन आयडियाज याव्यात आणि कम्फर्टेबल सुद्धा वाटावं, म्हणून अगदी असाच जर कलर तुम्ही तुमच्या मुलांच्या बेडरूम मध्येही केला तर खूपच छान वाटेल. तसं ही किड्स बेडरूम बरीच स्पेशियस आहे बरं का. त्यांना 24 तास हवा मिळत राहावी, दिवसभर सनलाईट यावा, यासाठीच इथे ही फुल लेंथ विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि या ज्या विंटेज कार्सच्या पेंटिंग आहेत ना, या सुद्धा मला बघता क्षणी एवढ्या आवडल्या ना, मी सुद्धा एखादी अशीच पेंटिंग घ्यावी म्हणतोय. आणि हो, या घरातील सगळेच वॉशरूम तेवढेच प्रीमियम आहेत जसं आपण पहिलं बघितलं. आणि हे तुमचं कॉमन वॉशरूम सुद्धा अगदी तेवढंच प्रीमियम. आणि हो, प्रत्येक वॉशरूम मध्ये तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा मिळणार आहे बरं का, ती सुद्धा अगदी अशीच. आणि मला एक्साइटमेंट आहे इथली जबरदस्त अशी ह्यूज, स्पेशियस आणि भारी दिसणारी मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवायची. आता ते म्हणतात ना, माणसाचं मन मोठं असलं की तो सगळ्यांना चांगला वाटतो. पण माझं तर म्हणणं आहे की माणसाचं जर घर मोठं असलं ना तर त्यालाही चांगलं वाटतं आणि तो सुद्धा सगळ्यांना चांगला वाटतो. खरं आहे की नाही? आता बघा ना, हीच बेडरूम बघा, ही 11.5 बाय 13 फुटांची आहे. बेडरूम स्पेशियस असताना सुद्धा इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे बरं का. आता सरप्राईज तर दाखवतो, पण अगोदर बेडरूम तर बघून घ्या. मला तर बघतच राहावं असं वाटतंय. सगळ्यात अगोदर माझं इथे आल्यावर लक्ष गेलं इथल्या ह्या शँडलर आणि या फॉल सिलिंग कडे. किती भारी दिसतंय ना हे. आणि हे आहे तुमचं सरप्राईज, अर्थात वॉक इन वॉर्डरोब. इथे तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब मिळून जातो. आणि वॉक इन वॉर्डरोब फक्त या 3 BHK मध्ये नाहीये बरं का, तर असाच वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला 2 BHK मध्ये सुद्धा मिळणार आहे. आणि अटॅच्ड वॉशरूम तर आहेच. इथे सुद्धा सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आणि अगदी तेवढंच सुंदर. आणि मास्टर बेडरूम म्हटल्यानंतर अजूनही आपण काय बघितलेलं नाही ओळखा बरं, ज्यामुळे मास्टर बेडरूम ही पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. बरोबर ओळखलं, बाल्कनी आहे ना, ही 3री बाल्कनी आहे या घराची. म्हणजे 3 BHK विथ 3 बाल्कनीज. पावसाचं अप्रतिम असं वातावरण, त्यात आपल्या मास्टर बेडरूमची बाल्कनी आणि हातामध्ये एक गरमागरम चहाचा कप. कसलं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ना. म्हणूनच मास्टर बेडरूमला अशी एक परफेक्ट बाल्कनी असायलाच हवी. किती छान आहे ना. कवर्ड, सगळे फीचर्स सुद्धा सेम, सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल सुद्धा आणि सगळंच अप्रतिम. आता ही तुमची 3री बाल्कनी आहे बरं का. म्हणजे भारी आहे ना. बघितलं ना मंडळी, किती सगळं आणि काय काय मिळतं इथे. म्हणजे 3 BHK मध्ये अशा मोठ्या मोठ्या 3 बाल्कनी आणि एवढा जबरदस्त वॉकिंग वॉर्डरोब. आणि 2 BHK मध्ये सुद्धा अशाच मोठ्या मोठ्या बाल्कनी आणि वॉकिंग वॉर्डरोब तर आहेच, सोबतच असा जबरदस्त आणि स्पेशियस लिव्हिंग एरिया सुद्धा. आता एवढं सगळं असून या 3 BHK ची प्राइसिंग तुम्हाला माहिती आहे, 99 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड पासून. आणि फक्त तुमची ही 3री बेडरूम मायनस केली तर हा तुमचा 802 स्क्वेअर फीटचा जवळजवळ ॲज इट इज 2 BHK होऊन जातो. काय म्हणताय? याचा कार्पेट एरिया किती आहे? तर कार्पेट एरिया जाणून घेण्यासाठी तुम्हाला या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपची लिंक तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही सगळे डिटेल्स जे आहेत ते व्हॉट्सअपवरतीच मिळवू शकता. काय म्हणताय?
इथे प्रत्यक्ष येऊनच बघायचंय. हा मग त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि हो, काही कारणास्तव येऊ शकत नसाल, कुठे बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. सोपं आहे की नाही? मग वाट कशाची बघताय? लवकर लवकर साईट व्हिजिटला यायची तयारी करा. आणि हो, आवडलं ना तुम्हाला हे सगळं? मग तरीही तुम्ही अजून हे व्हिडिओला लाईक का केलेलं नाहीये? आणि आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढ्या जबरदस्त प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. मग तुमच्या आणि आपल्या या गेट सेट असेट मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर फक्त तुम्ही पाहावेत यासाठी बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नकात मंडळी. भेटूया अशाच एका नवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.